एक प्रामाणिक आणि अनेक शत्रू अशी परिस्थिती आपल्या या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी भारत देशाच्या पंतप्रधानांची आहे. 2 टर्म यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तिसरी टर्म हा प्रधानसेवक तुमच्या आमच्यासाठी लढतोय. आणि कुणाकुणाशी लढावं लागतं विनाकारण? बोको हराम, माओवादी, इतर तुमचे काही अतिरेकी गट ज्यांना आपल्या देशाचे तुकडे करायचेत, असे काही गट जे पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत, जे मणिपूरमध्ये कार्यरत आहेत, ऑल इंडिया मुस्लिम्स ही जी लीग आहे ते लोक. आता आजकाल उबाठा गट, शरद पवार गट, मायावती, लालू प्रसाद, अखिलेश यादवजी, JDU, तिकडे अजून अण्णा द्रमुक वगैरे, म्हणजे सपा विरुद्ध, आप विरुद्ध, राष्ट्रवादी विरुद्ध आहे, उबाठा गट विरुद्ध आहे. परकीय शत्रू आहेतच, पाकिस्तान आहे, चीन आहे, अमेरिका टपून बसली आहे. आपले राजपुत्र, त्यांना तर काय स्वतःची जात धर्म लवकर त्यांना समजेना. हिंदू देवी देवतांची मजाक उडवतात, देवळात जायचं नाटक करतायत. म्हणजे एक व्यक्ती आणि हे असे अनेक शत्रू. दिल्लीचे IAS ऑफिसर म्हणून होते आणि मुख्यमंत्री होऊन बसले. काय केलं नाही? 500 शाळा, 150 महाविद्यालय आणि टॅक्स पेयरच्या पैशातनं खिरापत वाटत राहिले. फुकट इलेक्ट्रिसिटी, 300 युनिट फुकट. आणि कोणाच्या विरुद्ध? अरे, ज्यांनी 13 वर्ष एक गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून प्रामाणिक काम करून दाखवलं. अरे, ज्याचा कोणीही नातेवाईक, हा राजकारणात आल्यापासून तो कोट्याधीश कोणीही नातेवाईक झाला नाही आहे. या प्रामाणिकतेला तरी सलाम करायला शिका. उगाच टीका करायची म्हणून त्या व्यक्तीवर टीका करू नका जो माणूस स्वतःला पंतप्रधानसुद्धा म्हणवून घेत नाही, प्रधानसेवक म्हणवून घेतो. त्याच्यावर टीका करण्याची आपली पात्रता काय आहे हे तपासून तर बघा. कोट्यवधी रुपयाचा स्विमिंग पूल बांधला UPचे मुख्यमंत्री असताना आणि खुर्चीवरनं उतरून जाताना त्या स्विमिंग पूलची तोडफोड करून टाकली सरकारी बंगल्यातल्या. तुम्ही राजकारणात येण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये कंदील आणायला पैसे नव्हते. मायावती आणि लालू प्रसादची हिस्ट्री तुम्ही बघा, काय इतिहास आहे त्यांचा. आणि राजकारणात आल्यानंतर तुम्ही अब्जाधीश होता. काशीरामच्या मदतीने राजकारणात काशीराम सरांचा हात धरत धरत मायावती मोठ्या झाल्या. सायकलवर आणि चालत प्रचार करणाऱ्या या मायावती एक टेन्युअर CM काय बनतात. आणि त्यांच्या भावाच्या आज 450 ते 500 कंपन्या आहेत. कुठून आली हो ही मालमत्ता? आणि मग ह्या लोकांनी एका प्रामाणिक सच्च्या सेवकाला विरोध करायचा आणि त्यांच्यामध्ये तुम्ही सुशिक्षित लोकांनी री ओढायची. अहो, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद आयुष्यात घरातनं बाहेर न पडलेल्या माणसाला मिळाली. कदाचित शेतातला कुठला माल वेलीवर लागतो, कुठला माल जमिनीत लागतो याचीसुद्धा जास्ती माहिती नसावी. असा माणूस आपल्याला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदी लाभला होता. कोरोना होता, ठीक आहे, किती दिवस तो मंत्रालयात आला? बापाची तत्त्व काय होती? आज कोणती तत्त्व मिरवताय तुम्ही? आज तुम्ही किती माया कमावली आहेत?
तशी या प्रधानसेवकाच्या नातेवाईकांनी काही कमवलं आहे का? त्यांनी स्वतः काही कमवलं का? कोणत्या गोष्टी तुम्हाला त्याच्या खटकत आहेत? एक दोन उद्योगपतींना खूप प्राधान्य दिलं वगैरे वगैरे. 70 वर्षात काय घडले? किती उद्योगपती मोठे झाले? किती उद्योगपतींनी त्यांच्या तुंबड्या भरल्यात? आज तो राजपुत्र, त्याची बहीण, तिचा नवरा, अब्जाधीश आहेत. स्वतःच्या प्लेननी जात आहेत ते फॉरेनला. अनंत कंपन्या आहेत. सामान्यांना काहीही समजणार नाही असा देशाचं इस्लामीकरण करण्याची मनामध्ये मनसुबे असून परदेशातल्या लोकांशी संधान बांधून स्वतःची पोळी भाजण्याकरता उत्सुक असलेले हे सगळे गट आहेत. आणि त्या गटांना पाठिंबा देणारी ही आपलीच मंडळी जेव्हा बघतो ना, तेव्हा मन खूप विव्हळतं. एका सच्च्या प्रधानसेवकाला काम करू द्यायचंच नाही असंच ठरवून आता सगळ्यांनी रणनीती आखली आहे. आज येणारं राज्यसभेत येणारं, लोकसभेत येणारं प्रत्येक बिल आकांडतांडव होणार आहे. त्या बिलाच्या वेळेस काय करतील ही सगळी विरोधाकरता विरोध करणारी, स्वतःला लायक समजणारी नालायक माणसं. कुठून आलं लालूप्रसाद यादव यांच्याकडं 10 बाय 10च्या खोलीत संसार चालला होता आणि आज अब्जावधी रुपये. मायावती ताईंकडं कुठनं आले अब्जावधी रुपये? ऑस्ट्रेलियात हायली क्वालिफाईड होऊन परतलेला अखिलेश यादव का बरं राजकारणातच रमला आहे? कशी गँग तयार केली त्यांनी? कसा माफियांना सपोर्ट केला? कशा रीतीने पैसा कमवला आहे का योगीनी? थोडी तरी कंपॅरिझन, थोडी तरी तुलना करायला शिका. अरे जे लढतायत ना सच्च्या दिलानी, त्यांच्याशी सच्च्या दिलानी थोडा पाठिंबा आम्ही आहोत एवढा तरी तुम्ही त्यांना दिलासा द्या. काय दुखतंय तुमचं? GST वाढलं आहे, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत. काय कुठे यातना व्हायला लागल्यात तुम्हाला? इस्लामिक राष्ट्र होऊन शरिया कायदा पाहिजे तुम्हाला, आणि मग पेट्रोल स्वस्त मिळालं तरी चालेल. ते स्वस्त पेट्रोल घ्यायला जिवंत राहणार आहात का तुम्ही? कोणत्या गोष्टी करता कोणाचा विरोध करायचा ही साधी सत्सद विवेक बुद्धी जर तुम्हाला जागृत नसेल तुमची, तर तुमचं सुशिक्षितपण हे वेशीवर टांगून मनसोक्त भटका. मित्रांनो, खूप वर्षांनी आपल्याला देशाचं भवितव्य चांगलं पाहणारा एक गट मिळाला आहे. काही माणसं राबतायत त्यासाठी, आणि तुम्ही नको त्या करप्ट माणसांच्या टिमक्या वाजवताय. शोकांतिका वाटते मला. तुमच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी वाटते मला. अरे आज काही महत्त्वाची बिलं पारित होणं फार गरजेचं आहे. उद्या गुरुवार, उद्याच वक्फ बोर्ड ॲक्टमध्ये अमेंडमेंटचं बिल राज्यसभेपुढे सादर होईल. उद्या गोंधळ घालणार आहेत, बायकॉट होणार आहे, काही खासदार ठरवून बाहेर निघून जाणार आहेत. याच्यामागं काय असतं? काय गणित असतं? सत्ताधारी पक्षाकडनं पुन्हा यांना खोकी पाहिजे असतात. पहा तुम्ही, आजच मी तुम्हाला भविष्य सांगतोय. यामध्ये सत्ताधारी पक्षाला काही बिलं मंजूर करताना घोडेबाजार जरी करावा लागला तरी मला त्या सत्ताधाऱ्यांचा कधी राग येणार नाही. पण घोडेबाजार होऊन तरी राष्ट्रप्रेम त्यांच्या मनात उफाळून यावं यात सदिच्छा व्यक्त करतो मी. अरे ज्यांनी राजकारणात आयुष्यभर 65 वर्षात अख्खी बिल्डर लॉबी ताब्यात घेतली, अख्खं सहकार क्षेत्र गुंडाळलं, किती पैसा त्यांचा फॉरेनमध्ये, तो आकडा त्यांना लिहिता येत नाही. ज्यांची मुलगी आज ॲफिडेव्हिटमध्ये 687 कोटी ते 700 कोटी माझी मालमत्ता आहे असं बिनधोकपणे लिहून देते. हिंदू हृदय सम्राटांच्या घरात त्यांची मुलं ॲफिडेव्हिटमध्ये लिहून देतात माझ्याकडे 100 कोटी आहेत, माझ्याकडे 300 कोटी आहेत. कुठून आले हे? याचा खोलात विचार करा. बेल्जियममध्ये पॅलेस आहेत आज काही राजकारण्यांचे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया इकडे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत. मी तर असं ऐकलं आपल्या मराठवाड्यातल्या एका नेत्याने न्यूझीलंडला प्रॉन्सची शेती करण्याकरता समुद्रकिनारे विकत घेतले. सामान्यांच्या बुद्धीच्या
आकलनाच्या पलीकडे यांच्या मालमत्ता गोळा झाल्यात. तुमच्या आमच्या खिशातनंच तुमच्या आमच्या देशाच्या योजना यांच्या तिजोरीत गेल्यात सगळ्या. न जाणो या सरकारच्या आधी ऑन पेपर किती रस्ते बांधले गेले आणि किती योजना अशा यांच्याच कार्यकर्त्यांच्या आणि यांच्या तुंबड्या भरल्या गेल्या ह्याची कल्पना केली तरी तुम्हाला अशक्य गोष्ट आहे ही कल्पना करणंसुद्धा अशक्य. मग आपण कोणाला विरोध करतो? आपण चार चांगल्या माणसांना देशाचं भवितव्य जर चांगलं ते करत असतील तर त्यांचे कुठलेच पॉईंट्स मिळत नाहीत म्हणून तुम्ही एक दोन उद्योगपतींचाच बोलबाला आहे भारत देशात असं म्हणून तिकडं जनतेचं लक्ष वेधणाऱ्या या नालायक राजकारण्यांकडे तुम्ही जास्त बघणार आहात का प्रामाणिक काम करणाऱ्यांना पाठिंबा देणार आहात? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाला विचारायचा आहे. तुम्हाला इथून पुढच्या 10 वर्षात भारतामध्ये शरिया कानून पाहिजे का तुम्हाला या देशातली लोकशाही जिवंत असलेलीच आणि एक चांगली कायदा पद्धतीने न्यायव्यवस्था चांगली मजबूत असलेला देश हवा आहे का तुम्हाला देश सोडून निघून जाणारे लोक हवेत? मित्रांनो, खूप कळकळ वाटते. राष्ट्रप्रेमाचा कदाचित माझा दर्जा थोडासा उंचावलेला आहे. अर्थात एका डिफेन्स माणसाच्या परिवारातनं मी एक आहे. राष्ट्रभक्ती हे बाळकडू आमच्या रक्तात आहे, शिकवावं नाही लागलं. आणि ज्या घरामध्ये चांगली शिकवण होती, ज्या घरामध्ये 3 प्राईम मिनिस्टर आहेत, ज्या घरातल्या एका नेत्याने अख्खी मुंबई वाचवली, अख्खा महाराष्ट्र वाचवला, शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालत स्वतःला हिंदू हृदय सम्राट हे ब्रिदावली हे नाम जनतेकडून मिळवलं, त्या घरातलेच लोक शहाणपणाने वागत नाहीत हे पाहिल्यावर मन खिन्न होतं. देशाभिमान, देशभक्ती आणि तुम्हाला धर्माबद्दलचा जो काही अभिमान होता हे सगळं पोकळ होत चाललेलं तुमच्या वागण्यात दिसून यायला लागलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या कोणाची परिस्थिती पहिल्यांदा काय होती आणि आज ते राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांच्याकडे कशी अब्जावधीची मालमत्ता आली आहे. आणि त्यांची तुलना जर आपण आज 13 वर्ष मुख्यमंत्री आणि 11वं वर्ष चालू आहे प्राईम मिनिस्टर आहे असा तो प्रधान सेवक आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही त्याची तुलना करून बघा आणि मगच त्या माणसावर चिडण्याचा तुम्हाला तरी अधिकार आहे का? तुमचं वैयक्तिक जीवनसुद्धा तपासून बघा. काय कोणते भ्रष्ट मार्ग तुम्ही अवलंबले नाही आहेत स्वतःला थोडी सुबत्ता येण्याकरता? अरे, स्वतःची लायकी तपासायची, स्वतः आरशात तोंड बघायचं आणि मग प्रामाणिक माणसांवर शिंतोडे उडवायचे. इतकं तरी तारतम्य जर बाळगलं ना जनतेने आणि काय चांगलं आणि काय वाईट देशासाठी आणि आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी हे जर समजत नसेल ना आपल्या हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींना, तर मग या देशाचं भवितव्य अंधकारमय असेल अजून 5-10 वर्षांनी असं म्हणावंसं वाटतंय. चला, आशा करतो ही जी काही मनात भीती आहे ती निराधार ठरावी आणि देशाचं हित पाहणाऱ्यांना सुरळीत काम करण्याचा मौका नक्की मिळावा. देशहित बघत बघत पुढे चाललेल्या माणसांना जे कोणी आडकाठी आणतील त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि देशाला समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या माणसांना मदत मिळत जावी हीच प्रार्थना या विधात्याकडे करतो मी आणि माझ्या सर्व जनतेला नम्र विनंती पण करतो. थोडंसं अंतर्मुख होऊन मी आत्ता ज्या गोष्टी बोललो आहे, मी ज्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे त्यांच्याकडे एकदा नीट बघा आणि मग प्रधानसेवकाला तुम्ही काही बोलू शकता का हा प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारा. उत्तर तुमचं अंतर्मन ओरडून देईल की तुम्ही काही बोलू नका, त्या प्रधानसेवकाला बिलकुल बोलू शकत नाही तुम्ही, असंच उत्तर येईल. याच अपेक्षेसह आजच्या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा एकदा सकारात्मक विचार करूयात. देशाला आपण 3rd इकॉनॉमी या दिशेने घेऊन चाललो आहे. 3rd बिग्गेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. इट्स नॉट ए जोक. मित्रांनो, ही प्रगती खूप मोठी आहे. मग अशीच अजून प्रगती, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे, चांगले चांगले रस्ते तुम्हाला मिळत आहेत, करप्शन कमी होत चाललं आहे, मंत्री लोक तुंबड्या भरणं कमी होत चाललं आहे, निदान सेंट्रल मिनिस्ट्रीमधलं तरी.
आज महत्त्वाच्या पदावर जे मंत्री आहेत त्यांच्याऐवजी तुम्ही फक्त इतर नावं होती आणि ते असते तर काय झालं असतं हा फक्त विचार करून बघा. पुन्हा एकदा विनंती, स्वातंत्र्य दिनाच्या या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी उद्या आपण सगळ्यांनी या तिरंग्याला सॅल्यूट करणार आहोत. झेंडावंदन आपण ठिकठिकाणी खूप जोरात करणार आहोत. हर घर तिरंगा, तो तर आता 9 तारखेपासून प्रत्येक घरावर तिरंगा दिसतो आहे. रॅलीज निघत आहेत, पर्यावरणासाठी रॅलीज निघाल्या आहेत, सायकल रॅली निघत आहेत, मोटरसायकल रॅली निघत आहेत. सगळ्या गोष्टी चांगल्या घडत आहेत. मग ही पण एक गोष्ट चांगली घडवूया आपण सगळ्यांनी मिळून. जे लोक चांगलं काम करत आहेत त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहूयात. ज्या लोकांना देशाचे तुकडे करत आहेत, ज्या लोकांच्या मनसुबे खोटे दिसून येत आहेत, ज्यांना फक्त सत्ता आणि खुर्ची गेल्यापासून बेचैन झालेली लोक आहेत, त्यांना वेळीच ओळखूयात आणि त्यांचे मनसुबे कसे ठेचायचे हेच ह्याच्यापुढे ठरवूयात. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या या पूर्वसंध्येला माझ्या सर्व भारतीय जनतेला लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो मी. आणि खरोखर देशाचं वैभव वाढवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध नक्कीच आहोत. हीच प्रतिज्ञा उद्या त्या तिरंग्यासमोर करूयात.